अकोला लोकसभा निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली। सुरुवातीलाच मतदानाला मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला। मात्र अकोला शहरातील अकोट फाईल भागातील 42 क्रमांकाच्या मतदान केंद्र 2.5 तास बंद असल्याची ओरड मतदारांची होती। काही तांत्रिक कारणामुळे हे केंद्र बंद असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। नंतर भरारी पथकाने तांत्रिक अडचणी दूर करून केंद्र सुरू केले। मात्र या भागात बहुतांश लोक हातमजुरी करणारे असल्याने त्यांचा वेळ वाया गेला आणि काही लोक मतदानापासून वंचित राहू नये यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। मतदान केंद्र ऐन वेळेवर सुरू न झाल्याने मतदारांची चांगलीच पंचायत झाली होती। थोड़ा सा सर वो टेक्निकल इशू था उसके अंदर, बाद में वो टीम आई और वो टीम ने सॉल्व कर दिया सर। हो गया साल ऑफिस चालू हो गया, मतदान रेगुलर चालू है। टेक्निकल वालों कुछ नहीं, थोड़ा सा वो इनवैलिड बता रहा था इसके अंदर सीयू के अंदर। बाद में फिर वो टेक्निकल जो टीम आई थी तो उन्होंने उसको किए चेक की। वो 1-1.5 घंटा हुआ सर उसमें प्रॉब्लम। अब वो टाइम सर वो जो 6 के बाद में जितने भी लोग आते हैं अंदर, मतलब 6 बजे तक अंदर आते, वो प्रोसीजर के हिसाब से हम उतने लोगों को ले सकते हैं अंदर। 6 के बाद में तो कोई आता भी नहीं ना वैसे मतदान करने को। जो लोग अंदर है वो लोगों को हम ले सकते हैं प्रोसीजर से। प्रॉब्लम अब तो कुछ नहीं प्रॉब्लम है, क्योंकि अब तो तकरीबन आधा पौन घंटा हो गया कंटिन्यू चालू है, कोई प्रॉब्लम नहीं उसको। लोगों की लोग जो मतदान देने के लिए आए हैं उन्होंने बोला है कि 2.5 घंटा बनती है। नहीं 2.5 घंटा तो नहीं रही, लेकिन 2 मिनट पहले ही चालू हुआ है। नहीं आधा घंटा होगा लगभग उसको चालू होने को, आधा पौना घंटा होगा उसको। कितने हो गए सर अभी अपने इसमें मतदान? 40 लोगों के मत हो गए अभी। साजिदुल्ला खान। किती क्रमांकाचं मतदान केंद्र आहे आणि काय प्रॉब्लेम झाला? ही शाळा क्रमांक 6 मतदान क्रमांक 42 सकाळी 7 वाजतापासून हे सगळं मजूर वर्ग आहे आमचं सर्व नागरिक मतदान करून त्यांच्या जो दैनंदिन काम असते कामावर जाण्यासाठी लोक निघाले असता 2-2 अडीच तासपर्यंत मशीन बंद होती। सध्याच लगेच आम्ही धावपळ करून आमचे काही या भागातील कार्यकर्ते त्यांना जे निवडणूक अधिकारी आहे त्यांच्यासंग बोलून ते मशीन आम्ही चालू केली। पण परंतु 2.5 तासापासून हे लोक लाईनमध्ये उभे आहेत, सगळे मजूर वर्ग आहे, त्यामुळे ह्या लोकांना मनपास त्रास व्हावा लागला। आणि त्यानंतर काही मतदान केंद्रावर मतदान केंद्रसुद्धा लिहिली नाही आहे, तरी लोकांना त्रास होत आहे। तरी याची दक्षता निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि आम्हाला जे आमचे 2.5 तास त्या लोकांचे वाया गेले आहेत ते संध्याकाळनंतर त्यांना 2.5 तासपर्यंत एक्स्ट्रा टाईम देण्यात यावे। आता आगीची भीती कशाला? अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात। कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या स्फोटमुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात। हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचनमध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये, पेट्रोल पंपावर, शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये, कपड्याच्या दुकानांमध्ये, मॉलमध्ये तसेच आपल्या 4 चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता। अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी 3 ते 5 सेकंदात फुटून 10 बाय 10च्या रूमची आग विझवतो। आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो, घटना लगेच टाळतो। अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले-मुली नेमणे आहेत। अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस, श्री साई गजानन लॉन, बाळापूर नाका येथे संपर्क साधावा। मोबाईल नंबर 9422162696 आणि 8830046722। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।